नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज म्हणजे कालपासून थोडी तब्येत खराब होती, म्हणलं नारळ पाणी घ्यावं, आपल्या शेतात आहे नारळ पाणी प्यावं. तर आणि आरव पण आत्ता स्कूलवरनं आलाय, तो पण म्हणला चला काकी आपण नारळ पाणी काढूया. तर आम्ही आलो आता नारळ पाणी बघायला. तर चला. तसे आपल्याकडे नारळाची 2 झाडं आहेत, एक हिरवा नारळ आणि पिवळा नारळ. आणि मी दाखवते तुम्हाला दोन्ही पण नारळ. पण आपल्याला पिवळं नारळाचं पाणी जास्त गोड लागतं, तर आपल्याला ती काढायचं आहे पिवळा नारळ. आणि हे बघा आमचा आरव, त्याची इमली खायची चालू आहे. आणि इमली खाताना आपली शाळेतली आठवण झाली ना, आपण पण शाळेत इमल्या भरपूर खायचं ना. आरव माझ्यासाठी पण एक इमली घेऊन आला होता, ते काय शूट केलं नाही मी, पण मी पण इमली खाल्ली आणि आता तो राहिलेली तो खातोय. तर चला. तर आपलं हे नारळाचं झाड जे आहे ते हिरव्या नारळाचं झाड आहे. ह्याला पण भरपूर नारळ आहे आणि ह्या नारळामध्ये पाणी भरपूर असतं. पण आता मला हा नाही नारळाचं पाणी प्यायचं, मला येल्लो कलरच्या नारळाचं पाणी प्यायचं आहे. तर चला ते पण दाखवते तुम्हाला. पिलो ते आरो, तुला कोणत्या नारळाचं पाणी प्यायचं? येल्लो खूप गोड आहे. येल्लो पिया. या. कुठला घेऊया रे पिलो? उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप नारळ लागले होते, आम्ही भरपूर नारळ पाणी पिलं. आता नवीन नारळ यायला लागले, तू वरती दिसत असेल तुम्हाला. आणि हे जुन्यातले काय नारळ राहिलेत आता, तर ते तोडूया आपण. असं काही तुटत नाहीये, हे कात्री आहे, नको तोडूया. चला मग आता नारळ तोडलाय आपण, आता हा कट करून ह्याच्यातलं पाणी काढूया. होत आहे आणि आता हे नारळ कट करणार आहे. थांबा, आयुष लागल झाले. आता हे निघाले माटूलनी. आता आपण ग्लास मध्ये घेऊया पाणी. हे ग्लास दे रे, पलीकडचा दो, पलीकडचा दे. थांबायचं. जवळजवळ एवढं पाणी निघाले ग्लास. तरी हा नारळ छोटा आहे, जर मोठा नारळ असता तर एक तांब्या भरून पाणी निघालं असतं ह्याच्यामध्ये. गोड आहे. गोड आहे. खूप गोड पाणी होतं. तुम्ही पण तुमच्या अंगणात एखादा पिवळा नारळ नक्की लावा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.